आम्हीच इथले भाई म्हणत पुण्यातल्या कोथरूड परिसरात काल निलेश घायवळ गँगच्या 4 ते 5 जणांकडून एकावरती गोळीबार करण्यात आला। इतकंच नाही तर काल या 4 ते 5 जणांनी एक गोळीबार आणि एकाला कोयत्याने वार करत जखमी केले। म्हणजे काल या चौघाकडून कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 जे आहेत त्या गुन्हे घडलेत आणि या सगळ्यावरती जे आहेत ते आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। 4 ते 5 जण या घायवळ गँगचे ताब्यात आहेत। आम्हीच इथले भाई म्हणत हा सगळा दहशत पसरवण्याचा प्रयत्न जो आहे त्या चौघांनी केला होता। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत संभाजी कदम सर। स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। एकीकडे आपण पाहतोय की आशिष कोमकरच्या हत्येचं प्रकरण ताजं आहे आणि त्यानंतर आता जे आहे ते कोथरूड पोलिसांच्या हद्दीत घायवळच्या 4 जणांनी घायवळ यांच्या गोळीबार केला आहे, एकाला कोयत्याने मारहाण केली आहे। काय हे सगळं प्रकरण आहे? रात्री नेमकं कोथरूडमध्ये काय घडले? रात्री 11:30च्या दरम्यान या ठिकाणी मुठेश्वर एरिया आहे कोथरूड पोलिसांच्या हद्दीमध्ये संध्याकाळी 11:30 वाजता यातील जे प्रकाश धुमाळ आहे हा जो व्यक्ती आहे हा त्याच्या मित्रासोबत काल खेड शिवापूर या ठिकाणी काही पार्टी करायला गेला होता। वापस येताना त्यांचा जो एक मित्र साथीदार आहे तो कोथरूड या भागामध्ये मुठेश्वर भागामध्ये राहत होता। त्या ठिकाणी त्याला ड्रॉप केल्यानंतर मागून हे काही संशयित आरोपी या ठिकाणी आलेले, त्यांनी त्या रस्त्यावरती आले, आम्हीच या ठिकाणचे आहोत, तुम्ही काही इथं का थांबला आहे असे म्हणून त्यांना एका जो प्रकाश आहे त्याच्या मांडीवरती पिस्टलने फायर करून त्याला जखमी केलेला आहे। जखमीला पोलिसांनी तात्काळ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे। तो आउट ऑफ डेंजर आहे आणि याच्यातले जे नंतर आपल्या पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं की यातले जे 5-6 आरोपी आणि अजून काही याच्यामध्ये आहेत हे निष्पन्न झाले। हे सर्व निलेश घायवळ याच्या टोळीच्या संदर्भात सर्व आरोपी आहेत। त्यानंतर त्यांनी ही घटना झाल्यानंतर लगेच 10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्ये सागर कॉलनी या ठिकाणी सागर साठे आहे त्यालासुद्धा या ठिकाणी वैभव साठे सागर साठे याला त्याच व्यक्तींनी सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन सागर कॉलनीमध्ये त्यालासुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। ह्या दोन्ही घटनेसंदर्भामध्ये पोलिसांनी कोथरूडला 307 आणि बाकी जे कलम आहेत त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। बाकी आरोपी आणि याच्यामध्ये निष्पन्न करणे आणि बाकीचे त्यांना ताब्यात घेणे याची कारवाई पोलिसांनी तेच तात्काळ सुरू केलेली आहे आणि याच्यातलं काही लवकरच आपल्या आरोपी याच्यामध्ये पोलिसांना हाती लागतील। बाकी याच्यामध्ये अजून काही कुणाचा सहभाग आहे का, याच्यामध्ये कुणाचा डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग आहे का याच्या संदर्भात पोलीस याच्यामध्ये तपास करत आहेत आणि जर कुणाचा सहभाग आढळला तर त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच याच्यामध्ये पोलीस पुढील कारवाई करेल। सर, या सगळ्या प्रकरणात जे आरोपी आहेत ते सगळे निलेश घायवळ गँगचे आरोपी आहेत आणि निलेश घायवळ गँग अजूनही कोथरूडमध्ये सक्रिय आहेत? याच्यामध्ये एक आपल्याला तसं हे त्याचेच गँगचे मेंबर्स आहेत आणि निलेश घायवळ आता पूर्वी पण त्यांच्यावरती बरेच गुन्हे दाखल आहेत त्या गँगवरती। बरेच आरोपी जेलमध्ये आहेत, काही बेलवर आहेत आणि याच्यावरती पोलिसांनी वेळोवेळी प्युरिटेशन किंवा प्रतिबंधक कारवाईसुद्धा केलेल्या आहेत। आता ही घटना निष्पन्न झाल्यानंतर बाकी यांचे काय रोल्स आहेत किंवा यांच्यावर काय कारवाई झालेल्या आहेत आणि आपल्याला काही कारवाई भविष्यामध्ये याच्यामध्ये कडक करता येईल याचासुद्धा पोलीस पूर्ण याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो रोल निष्पन्न करून पुढची कारवाई करेल। बरं सर, हे सगळे जे आरोपी आहेत हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत? याआधी 2-2, 3-3 गुन्हे आहेत आणि हा हे सगळे निलेश घायवळ गँगमध्ये आहेत का? याच्यामधले 4 आरोपीवरती पूर्वीचे गुन्हे आहेत। एका आरोपीवरती 9 गुन्हे दाखल, एकावरती 2, एकावरती 4 असे गुन्हे दाखल आहेत। काही याच्यातले 307चे पण प्रकार आहेत। तर हे 4-6 पैकी आता जे आपल्याकडं नावं निष्पन्न झाले त्याच्यामध्ये 4 आरोपीवरती पूर्वीचं गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला। बरं सर, या सगळ्या प्रकरणात ना निलेश घायवळचा काही थेट प्रत्यक्ष सक्रिय सहभाग दिसतोय का आणि त्याला चौकशीसाठी बोलवायची गरज आहे किंवा तुम्ही बोलवणार आहात का? नाही, याच्यामध्ये आता तुम्हाला ते सांगितलं की हे सर्व त्या गँगची किंवा त्या टोळीशी संबंधित आहेत, त्यांच्याशी अटॅच आहेत। तर याच्यामध्ये आता घटना जी झालेली आहे याच्यामध्ये जे प्रत्यक्ष सहभाग आहेत त्यांचं नाव निष्पन्न आपल्याकडे झालेलं आहे, परंतु मी तुम्हाला अगोदर सांगितलं की याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग जे आहे पोलीस प्रत्येक तपासामध्ये करते। हा सुद्धा गुन्ह्यामध्ये किंवा ह्या दोन्ही प्रकरणामध्ये पोलीस नक्कीच याच्या मुळापर्यंत जातील। सर, शेवटचा प्रश्न, ताब्यात किती जणांना घेतले का आत्तापर्यंत आणि काय प्रोसेस सुरू? काही व्यक्तींना, संशयित व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। बाकी सर्व त्यांचा रोल निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई पोलीस करेल। बरं, खरं तर काल रात्रीची ही घटना आहे आणि घायवळ गँगच्या 4 जणांनी जे आहे ते आता एकावरती गोळीबार केला होता, एकावरती कोयत्याने वार केला होता आणि त्या सगळ्यांच्या विरोधात आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि निलेश घायवळचा प्रत्यक्ष काही संबंध या गुन्ह्यांशी असल्यावर त्याला देखील चौकशीला बोलवायची गरज पडली तर त्याला बोलू असं पोलीस उपायुक्तांनी सांगितले। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।